Okay, hi everybody. I am here today to share with all of you that ट्रेनिंग्स अटेंड केल्यानंतर जस्ट आपला माइंडसेट बदलल्यामुळे किती गोष्टी आयुष्यात आपल्या बदलतात अँड हाऊ यू दॅट कॅन हेल्प यू टू बिकम सक्सेसफुल इन हर्बल लाईफ. आज माझ्यासोबत वरद देशपांडे आहे, ही इज सुपरवायझर. आणि तुमच्यापैकी बरीचशी लोक वरदला ओळखतात आणि ही इज बीन इन दिस बिझनेस फ्रॉम लास्ट 6 months. आणि मागच्या 1-1.5 महिन्यापूर्वी ऍक्च्युली त्याला चिकुनगुनिया झाला होता आणि तो आणि त्याची आई दोघही जण ऍक्च्युली हॉस्पिटलाइज्ड होते. 8-10 दिवस ते हॉस्पिटलमध्ये होते. ही वॉज हॅव्हिंग बॅड जॉईंट पेन्स आणि खूप जास्ती त्याला त्रास होत होता आणि त्याच्यामुळे ऑलमोस्ट 1 ते 1.5 महिना ही वॉज ऑलमोस्ट आउट ऑफ द बिझनेस आणि तो काहीच करू शकत नव्हता. ही वॉज नॉट इवन एबल टू फॉलो हिज रेग्युलर रुटीन आणि ह्या सगळ्यामध्ये खूप जास्त त्याला डिमोटिवेशन आलं होतं की अरे यार, आय हॅव लॉस्ट माय ट्रॅक आणि कसं होईल, काय होईल. सो ही वॉज गोइंग थ्रू व्हेरी निगेटिव्ह माइंडसेट. वी हॅड डिस्कशन्स अबाउट इट मेनी टाइम्स. पण ना त्याला ट्रेनिंग अटेंड करायची इच्छा होत होती, ना त्याला म्हणतात तसं डेली क्लबला यायची इच्छा होत होती, ना त्याला त्याचे कुठल्याही ऍक्टिव्हिटीज करायची इच्छा होत होती. आणि ह्या सगळ्या विषयी बेसिकली खूप जास्त वी वर हॅव्हिंग डिस्कशन्स, बट नथिंग वॉज मोटिवेटिंग हिम. आणि सो आज वरदला मी इथे बोलवलंय कारण तो तो नागपूरला आला होता फ्युचर बिझनेस बिल्डर अकॅडमीला अमोल सरांच्या. आणि तिकडून आल्यानंतर आज मी त्याला बघते आहे आणि त्याची बॉडी लँग्वेज बदलली आहे. त्याच्या चेहऱ्यावर भयंकर उत्साह आहे. ही इज बॅक टू हिज रुटीन. आणि असं एक्झॅक्टली काय झालं, आपण वरदला विचारूया. सो वरद, असं काय झालं की नागपूरला तू आलास आणि तिकडे आल्यानंतर व्हॉट हॅपन्ड एक्झॅक्टली? तुझ्या माइंडमध्ये काय चालू होतं आणि ज्याच्यामुळे तू आज सगळं ते तुला त्रास होत असताना पण यू आर देअर इन द क्लब राईट फ्रॉम युअर 6 AM वर्कआउट बॅच. तर एक्झॅक्टली असं काय झालं? कॅन यू शेअर विथ अस? येस. शुअर ऋतिका मॅम, डेफिनेटली ऋतिका मॅडमने जे काय सांगितलं ते सगळं पॉईंट टू पॉईंट नोटेड होतं. अँड खरंच म्हणजे आता जो लास्ट संडेला आमचा FBBA झाला होता अमोल सरांचा, त्याच्या आधी मी जो वरद होतो ना, तो मी स्वतःलाच गमावून गेलो होतो. मला स्वतःला शोधायला काहीतरी एक मार्ग हवा होतं. ऋतिका मॅडम, गंधा सरांसोबत मी खूप डिस्कशन केलं, आईसोबत डिस्कशन केलं, बट मला काही वे आउट निघत नव्हतं. एवढं मी डिप्रेशनमध्ये टाईपमध्ये जात होतो की लाईक परत जॉबमध्ये जाऊया यार, असं आतल्यात मनातल्या मनात वाटत होतं. बट देन मी ऑलरेडी तिकीट्स काढले होते नागपूरसाठी, सो आय वेंट टू द नागपूर. मग तिकडे अमोल सरांचं जे त्याच्या आधी वाशीमध्ये जो इव्हेंट झाला होता, जिथे फक्त 1.5 ते 2 मिनिटं बोलले, त्या 1.5-2 मिनिटामध्ये त्यांनी जो इन्स्पिरेशन दिला, त्यावरती मी डिसाईड केलं होतं की अमोल सरांचं काही करून ऐकायचं. किती ताप येऊ दे, किती अंग दुखू दे, कितीही हालत खराब होऊ दे, मी 12 तास ट्रेनचा प्रवास करून तिकडे स्टे करून दिवसभर होल डे जो इव्हेंट होता तो मी अटेंड करून मी अमोल सरांचा इव्हेंट ऐकला पूर्णपणे. मला खूप हालत खराब होती. मला मेडिसिन्स घेऊन बसावं लागलं. बसण्याची पण ताकद नव्हती आणि तिथलं कंडिशन तर खूप खराब होते. बट स्टील मी तिकडे स्टेबल होतो. जेवढे काही पॉइंट्स मला लिहिता आले मी लिहू शकलो. त्यातले फक्त 2-3 पॉइंट्स मला इतके आवडले, इतके मनासारखे वाटले की यार मी त्याच्यापेक्षा कितीतरी बेटर आहे आणि मी का माझ्यासाठी म्हणजे मी का डिमोट करतोय स्वतःला. ते पॉइंट्स मी तुम्हाला सांगू इच्छितो. सो त्यातला पहिला पॉइंट आहे की जे अमोल सरांनी सांगितलं की ते व्यक्ती जेव्हा 10वी-12वी मध्ये 7 पैकी 6 केटी घेऊ शकता आणि ज्यांना खरंच मोटिवेशनसाठी कोणीच नव्हतं 2002 साली, आणि त्यावेळेस त्यांना इन्स्पायर करायला, त्यांना सांगणारा, शिकवायला कोण नव्हतं, अशा कंडिशनमध्ये जिथे 99% लोक त्यांना नो बोलत होते, कारण त्यावेळेस हर्बल लाईफ बद्दल कोणालाही माहित नव्हतं, बिकॉज नवीन आलेलं बिझनेस आणि त्यात हर्बल लाईफ कधीच चालणार नाही असे बोलणारे लोक, त्या अमोल सरांनी त्यांना सगळ्यांना खोटं ठरवून आज त्यांना 20-20+ इयर्स झालेले आहेत आणि ते प्रेस टीम मेंबर्स मध्ये आहे. सो एवढं ग्राउंड टू अर्थ माणूस आणि तो एवढं म्हणजे मनाला टच होईल असे शब्द त्यांनी वापरले की जेणेकरून मला खूप इच्छा झाली की मी पुन्हा त्या ट्रॅक वरती यावं. आणि सेकंड थिंग असं होतं की जेव्हा अमोल सरांनी सांगितलं की तुम्ही जेव्हा घराबाहेर पडाल किंवा जेव्हा कोणाशी तुम्ही टॉक टू पीपल कराल, तर यू जस्ट हॅव टू मेन्शन, तुमच्या माइंडला तुम्ही असं ट्रेन करा
की आज मला 100 पैकी 99 नाही नो बोलणारे असे लोक भेटतील आणि फक्त एकच व्यक्ती हो बोलणारा भेटेल. असंच माइंडसेटने झाला. आणि त्यांनी आणखीन एक ट्रिक अशी सांगितली होती की तुम्ही तुमच्याकडे एक पेपर ठेवून घ्या, आज ह्या व्यक्तीने नो बोललं तर तिकडे तुम्ही मार्क करा. मग डे एंड मध्ये जेव्हा तुम्ही एकत्र बसाल आणि सगळं डे थ्रू आउट तुम्ही चेक कराल, त्यावेळेस तुम्ही ते बघा की कितपत तुम्हाला नो आलेले आहे. मग असं करत करत एक दिवशी असं होईल ना की सगळे तुम्हाला येस बोलायला लागतील आणि नो बोलणारे कमी होतील. तो तुमचा डेली मोटिवेशन आणि डेली इन्स्पिरेशन राहील. अँड लास्ट थिंग, जसं ऋतिका मॅडमनी सांगितलं की आता तुला जर ट्रॅकमध्ये यायचं आहे ना, तर तुला स्वतःला अकाउंटेबिलिटी करणं गरजेचं आहे. मग जसं आपण कस्टमरसाठी अकाउंटेबल करतो की लाईक तुम्ही जे काही मील खाता, जेव्हा जे काही वर्कआउट करतात, जे काही दिवसभर करतात, ते सगळं तुम्ही फोटो काढून शेअर करा तुमचे कोचेसला, सो दॅट ते तुम्हाला इम्प्रूव्हमेंट सांगतील. सेम थिंग मी माझ्या स्वतःसाठी केलं, बिकॉज मी स्वतःचा कोच आहे आणि मला स्वतःहून सुधारायचं आहे. मला सुधारणारा कोण एक्सटर्नल पर्सन येणार नाहीये. सो हे मला समजून गेलं होतं. त्यामुळे मग मी स्वतःहून लिहून काढलं. आणि ते लिहून काढण्याच्या ऐवजी आणखीन एक आयडिया पडली की मी पोर्ट्रेट मोड मध्ये स्वतःचा शॉर्ट व्हिडिओ 1 मिनिट का बनवायला नको, दिवसभराचा जो काय माझा रुटीन असेल तो मी डेली पोस्ट करायला सुरू करेल. सो असं मी स्वतःचा 21 डेज चॅलेंज सुरू केला, ज्यात की मी 1 to 21 डेज जे काय माझ्या दिवसभरामध्ये मी कसं चिकनगुन्यापासून रिकव्हर होतोय, सो त्यासाठी मला मोटिवेशन करायला मदत पडते. तो आता संडेच्या आधी जर तुम्ही माझा पहिले 6 दिवस व्हिडिओ बघितला असाल, सो यू विल गेट टू नो अबाउट माय एक्सप्रेशन, माय फिलिंग्स. मी ज्या प्रकारे मी वर्कआउट तर करतच नव्हतो, सिम्पली वॉकिंग करत होतो आणि नॉर्मल क्लबमध्ये येऊन बसत होतो. बट आफ्टर दॅट आजचं जर तुम्ही माझा व्हिडिओ पाहाल आणि आत्ताचं जो माझं हे कंडिशन पाहाल, तर यू विल नेव्हर अंडरस्टूड दॅट की मी चिकनगुन्यापासून बाहेर आलेलो आहे एवढं लवकर. Correct. आणि दॅट टू जस्ट एक नागपूरचा तो इव्हेंट होता की ज्यांनी मला आतून माइंडसेटनी मोटिवेशन केलं. मला फिजिकली अजूनही खूप त्रास होतोय, माझे सगळं बॉडी पेन होते, मला चालता उठता व्यवस्थित बसता येत नाहीये. बट स्टील माझा माइंडसेट झालेला आहे की मला हे करायचंच आहे, बिकॉज ह्याच्या पलीकडे माझ्याकडे आता दुसरा ऑप्शन नाहीये. सो आय डिसाइडेड की नेक्स्ट 6 मंथ्स मध्ये मला वर्ल्ड टीम टच करायचं. फॅन्टॅस्टिक वरद. Yes. आणि वरदकडे बघूनच तुम्ही सगळेजण सेन्स करत असाल की त्याच्या एनर्जी लेवल्स, त्याच्याकडे बघून आपल्याला लक्षात येते की हाऊ ही इज मोटिवेटेड टू डू दिस बिझनेस. अँड माय फ्रेंड्स, आय वॉन्ट टू जस्ट टेल यू वन थिंग, दॅट ट्रेनिंग्समध्ये प्रत्येक वेळेला मला व्हॉल्युम्स कसे करायचे, मला माझे असोसिएट्स कसे करायचे, ह्याच्याही पेक्षा जास्त हा बिझनेस करत असताना तुमचा माइंडसेट कसा करेक्ट असला पाहिजे. आपली एनर्जी लेवल्स कशी हाय असेल तर आपल्या एनर्जी लेवल्समुळे बऱ्याच लोकांना आपण इन्स्पायर करू शकतो. आणि जेव्हा आपली एनर्जी लेवल, आपली एक्साइटमेंट, आपलं मोटिवेशन जेव्हा जास्त असतं, त्यावेळेला कन्व्हर्जन जे आहे ते सुद्धा आपलं खूप चांगल्या पद्धतीने इम्प्रूव्ह होतो. सो इफ यू वॉन्ट टू बेसिकली grow in your business, if you are really looking forward to achieve your next level, having correct mindset, correct attitude, having that excitement, having that positive energy is absolutely important in order to get successful in this business. So that's all from our side. And definitely I hope that you all must have got lot of motivation and kick from Varad's experience. And let's wish him that he will have a big business in coming 6 months, and let's wish him all the best for his world team level. So thank you so much and all the Yes. best, Varad. Bye bye. Bye bye.